विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन जाऊया मॅचकडे. ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर मात्र बॉल हवेमध्ये होता. मिडॉनकडे तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अगदीच सर्कलमध्ये बॉल असताना मात्र या 2 रन्स डोळ्यात देखत कंप्लीट केल्या गेल्या. अशरफ भाई आमचे मामू ते सुद्धा फार विनोदी समालोचक आहेत. त्यांचा ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळतो अगदी खदखदून सगळे हसत असतात आणि या परिसरामध्ये फार सुपरिचित आहेत. राऊंड विकेटनं यावेळेस मात्र फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दुसऱ्याच बॉलवर मात्र निघालाय तो अंश 11 केरळ टीमसाठी अक्षयच्या बॅटमधून हा चौकार. दोनही अक्षय फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय गोंधळी आहे जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला मात्र अक्षय माळी. दोनही विस्फोटक. आणखीन एक अक्षय या टीम मध्ये आहे अक्षय पाटील. खूप चांगला बॉल. यावेळेस मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. नो चान्स फॉर अक्षय गोंधळी. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि या 2 बॉलवर आलेल्या 6 धावेनंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो गोलंदाज प्रणव पाटीलने. खूप चांगला संघ आहे रोहिंजण संघ. दी परवा गबान डे टुर्नामेंट मध्ये काय भन्नाट खेळ केला होता या संघानं. भंगारपाडा संघाला पराभूत केलं होतं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड परंतु पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. ओव्हरस्टेपिंग केलंय गोलंदाजानं आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा. त्यामुळे नेक्स्ट बॉल असणार आहे तो ऑब्व्हियसली फ्री हिट. हे मुक्तपणे खेळण्याची नामी संधी चालून आली ती अक्षय गोंधळीला. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक आपण पाहतोय रोहिंजण संघाकडून प्रणव पाटील या गोलंदाजाचं. तर फ्री हिटचा बॉल आहे. राईट आर्म राऊंड विकेट ना. प्रणव तयार. इथे मात्र पूल करायचा होता. बॉल मागे चाललाय. गलीमध्ये सरकला होता परंतु 1 रन मात्र मॅनेज केली. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव येते. 8वी धाव धाव फलकावर. पहिला सामना मात्र जिंकला होता. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं चिंद्रण विरुद्ध ओवे अशी लढत. स्टार क्रिकेट क्लब ओवे संघानं मात्र तो सामना जिंकलाय. आज सगळ्यात चांगल्या संघांचा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काही वेळापूर्वीच मात्र संपन्न झाला. 3 दिवसीय ही शृंखला आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज फक्त फ्लिक केलाय. रिशच्या सहाय्यानं बॉल अगदी वेगाने चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावांकरता. या कारले डोंगराव वार घुमे अंगान तुझे संगान. डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते. दर्यान सागरान ग दर्यान सागरान. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान. 12 धावा धाव फलकावर. प्रणव यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु कम्प्लिटली मिस झालाय तो बॅट्समन अक्षय. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचं या ठिकाणी पतन झालं आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल फलंदाजी करत असताना मात्र अंश 11 केरळ संघाची. आई तुझं देऊल साजतई. फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान. पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान. डीजे एडी ग आई तुझं देऊल साजतई. फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान. पालखीला नाचून थँक्यू.
आशिष पाटील येतोय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक आपण पाहतोय. सेकंड पॉवर प्लेचे षटक यावेळेस मात्र ओवे एंड कडून आशिष पाटील. राऊंड विकेटनं इथे मात्र कव्हर्सला खेळलाय. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित इथे मात्र टेन्शन वाढलं असतं. एक धाव मात्र मिळाली. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे चालले. ती 13 या आकड्यावर. 13 रन्स. दोनही एंडनं मात्र गोलंदाजी आहे. दोनही एंडनं मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा हे वर्तुळाकृती मैदान असतं तेव्हा बऱ्याच वेळा दोनही एंडनं प्रत्येक वेळी प्रत्येक षटका गणिक मात्र पाहायला मिळतं. इथे मात्र थ्रो थोडासा वरून आला त्यामुळं आणखीन एक रन मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे चालले. आशिष पाटीलचे हे षटक. धावफलकावर धावा लागल्यात त्या 14 धावा. दोनही बॅट्समन सेफ आहेत, सुरक्षित आहेत, थोडं सावधानतेनं खेळतात. राईट आर्म राऊंड विकेटनं हा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र चाललाय वाडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे. तिथे मात्र सिंगल येईल. एकेरी धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. पहिल्या ओव्हरमध्ये मुरबी एंडनं आपण पहिलं षटक पाहिलं होतं. 12 धावा. अध्यक्ष साहेबांचं गाव. दुसऱ्या बाजूला ओवे एंड पाहतोय त्यामुळं सासूरवाडी त्या बाजूला आहे. आणि त्या बाजूने मात्र हे षटक सुरू आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. दोन एंडनं मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आशिष पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ओव्हरमध्ये मात्र थोडासा टिचून मारा केला जातोय तो रोहिंजण संघाकडून. ओव्हर द विकेटनं यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधून बॉल ट्रॅव्हल होतोय तो 4 धावांकरता. तीन सिंगल नंतर मात्र चौकार पाहायला मिळाला. धावफलकावर 19 धावा. 19 रन्स. खूप चांगल्या पद्धतीनं मात्र सलामीवीर पार्टनरशिप रचत असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये स्वीप करायचा होता. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 20 या आकड्यावर. 20 रन्स. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. दोनही समतोल असे संघ आहेत. रोहिंजण संघ या संघाचा विचार केला तर मोठ्या संघांबरोबर बिंदासपणे खेळणारा हा संघ आहे. आणि मोठ्या संघांना मात्र पराभवाचे धक्के देणारा, मोठे उलटफेर करण्यासाठी प्रसिद्ध हा संघ ओळखला जातो. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉल मात्र निर्धाव चाललाय. धावसंख्या स्थिर आहे 20 या आकड्यावर. दुसरं षटक आपण पाहतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन मात्र या षटकानंतर समाप्त होणार आहे. कारण हे षटक पाहिलं तर 8 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर अगदी सीमा रेषेलगत मिड विकेट आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहेत. हे 3 क्षेत्ररक्षक सोडले तर सगळे आतमध्ये आहेत. आशिष यावेळेचा हा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. इथून मात्र फक्त ड्राईव्ह केला हलक्या हातानं. मिडॉनकडे बॉल झाला. एकच धाव त्या ठिकाणी येईल. प्रणव त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 9 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेत आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 21 धावा.
2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 21 धावा 21 रन्स. रोहिंजण संघाचा खेळ सुरू आहे. रवी पाटील सर सुद्धा आमचे रोहिंजणचे आहेत, परंतु ते या मॅचमध्ये मात्र आराम करतात कारण त्यांचा संघ खेळतोय, जेणेकरून कोणी बोलू नये की साईड मारली. आजकाल सर्रासपणे हा विचार करतात काही खेळाडू, परंतु ते काहीच खेळाडू असतात त्यांच्या मनामध्ये असे विचार येतात. परंतु इथे मात्र डेंजर एंड थ्रो चांगला झाला आणि फलंदाज मात्र बाद होणार आहे. आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं दोनही फलंदाजांमध्ये, धाव घ्यायची की नाही. आणि इथे मात्र नाहक बळी गमावला आहे तो अंश 11 किरणे संघानं. पहिला धक्का किरणे टीमला. तर अक्षय गोंधळी मात्र बाद होतोय. पहिला धक्का आणि या ब्रेक थ्रू मात्र मिळालाय तो सांघिक कामगिरीच्या जोरावर. फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय तो निखिल माळी. बावीस धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणवला पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी मुरबी एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं. बॅटची एज लागून बॉल मागे चाललाय फर्स्ट स्लिप कडे. तिथे मात्र चान्स नाहीये धाव घेण्याची. निर्धाव चेंडूची सांगता. तर ते आणखीन एक सिंगल मिळाली. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. तर मास्कचा वापर तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत अजिबात घोळका करू नका मॅच पाहताना सुद्धा, कारण फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा कोरोनाचे पेशंट्स वाढत चाललेत आणि स्ट्रिक्ट आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण आहोत, त्यामुळं या सगळ्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. ज्या ठिकाणी आपण गर्दी केली असेल, कारण कधीही पथक या ठिकाणी पाहायला येऊ शकतं, पोलीस यंत्रणा या ठिकाणी पाहायला येऊ शकतं, जेणेकरून सामन्यामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून अगोदरच मी प्रेक्षकांना विनंती करेन मास्क घातला असेल तर मास्क पासून मास्क घाला, कारण धुळीपासून सुद्धा त्याला बचाव होऊ शकतो. मास्क जर असेल तर दोनही फायदे होतात. कोरोनाच्या विषाणूचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही आणि धुळीपासून सुद्धा संरक्षण होतं. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की मास्क जरूर परिधान करा. खूप चांगली ओव्हर आतापर्यंत प्रणव पाटील टाकले, कारण 25 धावा धावफलकावर झाल्यात आणि 5 चेंडूंचा खेळ सुद्धा समाप्त झालाय. इथे चान्स होती, आवाज इथपर्यंत ऐकायला आला होता, परंतु बालबाल बचावलाय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र थोड्याशा कमी धावा. सुरुवात चांगली केली होती दोन्ही सलामीवीरांनी, परंतु विकेट पडल्यानंतर मात्र थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांना, कारण त्यानंतर थोडंसं प्रेशर पाहायला मिळाला. DJ Web
थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 25 धावा, 25 रन्स. इथून मात्र 2 ओव्हर्समध्ये अंश 11 किरणे संघाला आता मात्र बॅटिंग करावी लागेल. फटके आपल्याला जरूर पाहायला मिळाले, 2 चौकार, परंतु जर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये षटकार आले नाही तर ऑब्व्हियसली धावसंख्या मात्र कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आमचे मान्यवर गुरुनाथजी नावडेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हा फटका यावेळेस मात्र उंच गेलाय लॉंग ऑन कडे आणि तेवढाच दूर सुद्धा जाऊन पडतोय. षटकाराचा उल्लेख केला आणि लगेचच मात्र षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्यानं मात्र धावफलकावर 31 धावा. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार पडलाय तो निखिल माळी याच्या बॅट मधून मात्र हा घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. प्रथम गरजचा हा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑफ स्टंपवर पडल्यानंतर बरोबर लाईन आणि लेंथवर वेगानं मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवणारा हा चेंडू निर्धाव निघालाय. चौथं षटक आपण पाहतोय. प्रथम गरजच्या पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात केली खरी, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र गोलंदाजाचं पुनरागमन सुद्धा पाहायला मिळालं. लोवर फुल टॉस यावेळेस ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे चाललाय. तिथे मात्र अक्षय कडून थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण झालं आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट केली गेली. या दुहेरी धावांचं योगदान मिळालंय. थोडंसं आक्रमक आता मात्र रूप धारण करत असताना अंश 11 किरणे संघ, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये बिलकुल धावा आल्या नाहीयेत. प्रणव पाटीलनं जे षटक टाकलं त्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा दिल्या. त्यांनी 2 षटकं टाकली, 16 धावा दिल्या. आणि आम्ही म्हणेन 16 धावा म्हणजे 8ची सरासरी जी त्यांनी दिली ती सध्याचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर आपण पूर्ण स्पर्धा पाहिल्या किंवा क्रिकेट पाहिलं तर नक्कीच ही जी धावगती त्यांनी दिली ती नक्कीच चांगली होती. किफायतशीर सुरेख फटका यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळलाय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय सीमारेषा पार 4 धावांकरता. निखिल माळी मात्र आक्रमक होतोय आणि काय फटका लगावलाय. आता लगेचच डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. यावेळेचा हा बॉल ऑफ स्टंप बराचसा बाहेरून पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भद्रभर धावसंख्या 1 ने पुढे चालले. गोलंदाजाला समजवलं जात आहे प्रथम घरत, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये केलेली गोलंदाजांनी मेहनत आणि हे षटक मात्र थोडंसं महागडं येतंय, कारण किरणे संघाला सुद्धा माहिती आहे समोर बलाढ्य संघ आहे. त्यामुळे निदान 50-55च्या आसपास मात्र काही झालं तरी पोचावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र प्रयत्न सुरू आहेत. समोरच्या दिशेला वाडे सुपर स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका 6 धावांकरता कणकणीत षटकार. शेती नाही, बाजी नाही, काम नाही. 43 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना अंश 11 किरणे संघ आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचलाय या फटकेबाजीनं. निखिल माळी यावेळेचा हा बॉल थोडासा बाहेरून जाणारा, पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि आम्हाला दर्शवलंय स्वैर 12 या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 45, 45 धावा.
शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु पहिल्या 5 बॉलवर तब्बल 20 धाबा कुठल्यात. निखिल माळीला श्रेय द्यावं लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रयत्न तो जरूर करतोय व्हाईट बॉलला सुद्धा एखादा चौकार मारण्याचा, परंतु थोडासा डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात केला गेलाय, त्यामुळेच कदाचित ही आउटसाइड ऑफ स्टंप मात्र गोलंदाजी सुरू आहे. परंतु थोडासा टाकत असताना दिशा मात्र भरकटतोय गोलंदाज प्रथम करत. आणखीन एक व्हाईट बॉलनं धावसंख्येमध्ये बदल. 43 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र चाललंय काय, कारण या बिना मेहनतीच्या धावा अंश 11 किरणे टीमसाठी मात्र लाभदायक ठरतात. सलग तिसरा व्हाईट बॉल इथे मात्र टाकलाय तो गोलंदाज प्रथम घरतनं. आणि एकाच ओव्हरमध्ये 4 व्हाईट बॉल टाकण्याचा विक्रम, त्यामुळे हे षटक मात्र 10 चेंडूंचं होणार हे मात्र निश्चित. आशिया कप बांगलादेशच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त मोठं षटक टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद सामीच्या नावावर आहे, ज्या ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या होत्या आणि 17 चेंडूंचं त्यानं षटक टाकलं होतं. एशिया कप 2004 मधली ही गोष्ट आहे. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र उंच जातोय आणि इथे चान्स जरूर आहे आणि यासाठी जाता मात्र ही खेळी थांबवावी लागेल. फलंदाज क्रमांक 2 यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 47 या धावसंख्येवर दुसरा गडी गमावलाय निखिल माळीच्या स्वरूपामध्ये. Waipow in the mix. 9 चेंडू आणि 20 धाबांची विस्फोटक इनिंग साकारली ती निखिल माळीनं. फार महत्वाचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 47 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. हे शेवटचं षटक आहे. 5वं आणि अंतिम षटक घेऊन रोहिंजण संघाकडून गोलंदाज प्रतीक पाटील सज्ज होतोय. नवीन बॅट्समन कल्पेश गोंधळी. अकुट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला पूल केलाय आणि इथे मात्र अंदाज चुकलाय आणि बॉल 1 टप्प्यानिशी कदाचित असावा. पंचांचा इशाऱ्याची जरूर वाट पाहू, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय तो 4 धाबांकरता. थँक्यू. प्रतीक पाटीलच्या पहिल्याच बॉलवर मात्र कल्पेश गोंधळीच्या बॅट मधून मात्र चौकार निघालाय. आणखीन एक समोरच्या दिशेला सुपर स्ट्रोक आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार. हा धडाकेबाज पाहायला मिळतोय षटकार. नुकतीच झालेली वांझे येथील स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूनं. कल्पेश गोंधळी ऑन स्ट्राईक आहे, त्यामुळं विस्फोटक फलंदाज आहे या टीमचा आणि ती विस्फोटकता पाहायला सुद्धा मिळते. जोरदार अपील पाहायला मिळाली. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव येते. सिंगल धाब्याने मात्र धावसंख्येमध्ये बदल. खूप चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. अठ्ठावन्न धावा, 58 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय माळी अजूनही यावेळेचा हा फटका उंच गेलाय. लॉंग ऑफचा फिल्डर आशिष येतोय खाली. कोणतीही चुकी नाहीये. सलामीवीर अक्षय माळीच्या खेळीचा अंत होतो. लागलेला हा 3रा झटका अंश 11 किरणे संघाला 58 या धावसंख्येवर.
वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी नेमू कोणे गावी नेमू सांग तुझ्या मनात काय करतय DJ Vaibhav in the mix. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 58 धावा. इथून एखादा चौकार जर आला तर 60च्या पुढे ही धावसंख्या जाऊ शकते, जे चांगलं लक्ष मात्र निर्धारित करू शकतो अंश 11 किरणे संघ. आडव्या बॅटने खेळत असताना इथे थोडीशी मिसफीड झाली. दुसऱ्या धावेसाठी थ्रो थोडासा वाईड आला होता, तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांना वाव मिळाली ती दुसरी धाव कंप्लीट करण्याची. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटच्या बॉलवर मात्र काय करणार कल्पेश गोंधळी ऑन स्ट्राईक. कल्पेशचा हा फटका मागे चाललाय, शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल टिपला जातो. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळवले ती जयदुर्गा मात्र रोहिंजण संघाने आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि या धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 60 धावा. ही चांगली टोटल मी तर म्हणेन, कारण 3 ओव्हर्स नंतर 25 धावा होत्या आणि उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये मात्र 35 धावा जमवल्या. त्यामुळे चांगली अचिव्हमेंट आहे अंश 11 किरणे टीमसाठी. परंतु समोर मात्र तेवढाच ताकदीचा संघ आहे, तो अर्थातच रोहिंजण संघ. त्यामुळं ही धावसंख्या चेस करत असताना, कारण ही आकडा असा आहे की चेसही होऊ शकतो किंवा डिफेंडही होऊ शकतो, अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या मॅचमध्ये मात्र जरूर तुमचं मनोरंजन होणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅचकडे आता मात्र लागलंय. 61 धावांचं लक्ष. दुसऱ्या सत्रामध्ये काय करणार त्याच्याकडे नक्कीच आपण वळणार आहोत, परंतु तुर्तास जाऊया आपण डीजे मास्टरकडे. आई बहीण माहेर घराची, आई कुलाची शान, आई माझी कारले
Thank you, DJ. तर 61 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये असेल. स्टार क्रिकेटला बोवे मॅच संपल्याच्या लगेचच आपल्याला दुसऱ्या सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्यामुळं प्लेयर्स जर गेले असतील तर आपली जमवाजमव आपण चालू करावी, कारण यानंतर विजेता संघाच्या बरोबर मात्र तुमचा सामना असणार आहे. तर 61 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. खूप चांगली टोटल पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अंश 11 खेळणे संघांना गोलंदाजी मार्कवर अभिषेक माळी सज्ज होतोय. प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील अशी रोहिंजण संघाकडून ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक माळी पहिलाच बॉल, यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या वरून चाललाय. डीप फाईन लेग सीमारेषा पार. या चौकारानं मात्र रोहिंजण संघाचा श्री गणेशा. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं दमदार सुरुवात केली आणि टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातं. आता मात्र अंश 11 किरणे संघाला प्रतीक पाटीलच्या बॅटमधून मात्र हा चौकार. राईट मोर द विकेटनं गोलंदाज बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने मात्र कव्हर्सला ढकललाय बॉल. एक रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. इनफिल्ड मध्ये फिल्डर जरूर होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु तरीही सलामीवीरांनी अगदी सुरुवातीलाच ही डेंजरस धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. फार महत्वाची जोडी आहे रोहिंजण टीमसाठी. प्रणव पाटील तेवढाच नामवंत फलंदाज सुद्धा आहे. गोलंदाजी आपण पाहिली, चांगला दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि इथे मात्र आज त्याच्या बॅटमधून किती धावा येणार. अभिषेकचा हा बॉल, पुलचा फटका, स्क्वेअर लेग सीमारेषा पार. प्रणवच्या बॅटमधून निघतोय हा एक दमदार षटकार. थँक्यू. 3 बॉल नंतर 11 धावा धावफलकावर. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक माळी राऊंड विकेटनं आलाय. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फसला. टायमिंग सपशेल चुकीचं होतं आणि बॅट्समन आउट होतोय. तो प्रणव पाटील लागलेला हा जोरदार झटका रोहिंजण संघाला. आमचे मान्यवर सन्माननीय पाहुणे अश्विनजी हुड्डा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे YCC हर्षाली ट्रॉफी 2021 मध्ये. यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेला, क्षेत्र मोकळं आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार बॉल चाललाय. 4 धावांकरता हा चौकार. Hola,
या चौकाराच्या सहाय्यानं मात्र धावफलकावर धावा लागल्यात. त्या तब्बल 15 धावा. पहिलं षटक सुरू असताना अभिषेक माळी एक विकेट मात्र महत्त्वपूर्ण जरूर मिळवली ती प्रणव पाटीलच्या स्वरूपामध्ये, परंतु हे षटक मात्र महागडं. स्लोवर वन. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक समाप्त झालंय 15 धावांचं. एक फलंदाज मात्र बाद झालाय. प्रणव पाटील एक मुख्य फलंदाज टीमचा, त्यामुळं इथून कमबॅक करावा लागेल. धावा चांगल्या आहेत. एखादं कमी धावांचं षटक आलं तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये मात्र पुनरागमन करता येऊ शकतं अंश एलिमेंट करणाऱ्या टीमला, कारण प्रणव पाटील बाद झाला. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा गमावलंय रोहिंजन संघानं. अजूनही येणारे 4 ओव्हर्स आणि जिंकण्यासाठी मात्र 46 धावांची आवश्यकता. 46 रिक्वायर्ड रिमेनिंग 24 असं समीकरण या मॅच मध्ये आहे. अक्षय पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील याच्या साथीला. यानंतर स्टार क्रिकेट क्लब ओवे विरुद्ध जिंकणारा संघ अशी लढत पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय अक्षय गोंधळी. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र काय घडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असेल. गोलंदाज अक्षय गोंधळी, स्ट्राईक एंडला बॅट्समन अक्षय पाटील. या दोन अक्षय मध्ये मात्र अक्षय कोणाचं होणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. यावेळेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन इथे मात्र कव्हर्स कडे खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रवीण. त्या ठिकाणी एकच धाव येईल. एकेरी धावेच्या बरोबरीने मात्र धावसंख्येमध्ये बदल. यष्टीरक्षक सुद्धा अक्षय. फर्स्ट स्लिपला सुद्धा अक्षय. अक्षयचं वर्चस्व आहे या मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 16 धावा धावफलकावर आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे. 61 धावा चेस करायच्या. 61. अकूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला भिरकावलाय. अगदी बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. एवढे अकूट टप्प्याचे चेंडू टाकले तर नक्कीच मी म्हणेन फलंदाजांना मात्र बराचसा वेळ असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये खेळणं, आणि हा चौकार मात्र वसूल केलाय तो बॅट्समन प्रतीक पाटीलना. बाजी निघाली मोठे गावाची, बाजी निघाली मोठे गावाची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची. बाजी निघाली मोठे गावाची, बाजी निघाली मोठे गावाची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची, माझ्या शिर्डीचे साईनाथांची. अठ्ठावीस चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. आतापर्यंत रोहिंजन संघाचा विचार केला तर 3 चौकार 1 षटकार, त्यामुळं मोठ्या फटक्याने मात्र धावा जमवल्यात. या मॅच मध्ये स्कोर चांगला आहे, परंतु पुनरागमन करायचं असेल तर विकेट हा एकमेव आधार आहे. हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध असेल, कारण विकेट जर रेग्युलर इंटरव्हल्सला मिळाल्या तरच मात्र या मॅच मध्ये काहीतरी घडू शकतं. फर्स्ट हेड बॉक्स. शिवाजी राजा
थोडीशी दुखापत फलंदाजाला आणि पुन्हा एकदा तो तयार झालाय. अक्षय गोंधळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मागच्या बॉलवर चौकार पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता. बॉल मात्र खेळपट्टीवरच गरंगळत राहिला. वीस धाबा 20 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. प्रणव पाटील बाद होणारा फलंदाज. थोडंसं पुनरागमन करण्याचा प्रयत्न या गोलंदाजांना अकूट टप्प्याचा बॉल फिरून खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर बॉल चाललाय. 4 धाबांकरता कणकणीत चौकार. शॉट ऑफ लेंथ होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवला तो अर्थातच बॅट्समन प्रतीक पाटीलनं. धावसंख्येमध्ये 4ची नोंद जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड 24 या आकड्यावर. 24 रन्स. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मिड विकेट सीमा रेषेकडे. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल अडवला जातोय परंतु थोडीशी मिस्टेक जरूर झाल्या. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रारंभ आणि पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समन मध्ये. आणि या 2-3 धाबांच्या बरोबरीनं मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 61 धावांचा पाठलाग करत असताना 27 धाबा जमवल्यात त्या रोहिंजण संघानं. 18 चेंडू आणि 34 धाबा असं समीकरण असेल या मॅच मध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी रोहिंजण संघाला तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर अंश 11 करणाऱ्या टीमला एखादं चांगल्या षटकाची अपेक्षा आहे. आणि तो कोणता गोलंदाज असेल. चैता पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची आई उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. तर या मंचावर ज्यांचं शुभ आगमन झालंय तुमचे सन्माननीय पाहुणे प्रसाद सर यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं नेहमीच येथे स्पर्धा म्हटली की या मैदानासाठी फार मोठं योगदान त्यांचं नेहमीच असं. त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती संयोजकांना करतोय. मी विनंती करेन आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरामन की आपण ही क्षणचित्र नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावीत. प्रसाद सरांचं नेहमीच मोठं योगदान प्रत्येक स्पर्धांसाठी खास करून या मैदानावर त्यांचं पाहायला मिळतंय. त्यांचं खरंच मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा आम्ही शब्दसुमनांना आपलं सहर्ष स्वागत करतोय ते YCC हर्षाली ट्रॉफी 2021 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. विनंती असेल प्रसाद सर आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. पंकज माळीचा हा बॉल यावेळेस मात्र हुक केलाय. तो सरळ जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ही फार महत्वपूर्ण सफलता आता मात्र मिळवतोय. पंकज माळीच्या खात्यामध्ये हे पहिलं यश. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 27 असताना प्रतीक पाटील मैदानाच्या बाहेर.
20 धावांची खेळी साकारली ती 11 बॉलमध्ये 20 धावा. प्रतीक पाटील गिलानी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. नेहमीच ओबी येथील स्पर्धा असली की त्यांचं फार मोठं सहकार्य प्रत्येक स्पर्धांसाठी. तळोजा येथील स्पर्धा सुद्धा आता अनाऊन्स झाले. यावेळेचा हा बॉल सरळ जाऊन शरीरावर आदळला होता. लेग बायच्या स्वरूपात इशारा येतोय अंपायर सुनील पाटील सरांचा. एक रन मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो आता मात्र 28 या आकड्यावर. हे षटक पंकज माळीचं या सामन्यामध्ये थोडंसं कलाडणी देणारं ठरतंय, कारण हे षटक फार महत्वाचं होतं ते अंश 11 किरणे संघाच्या दृष्टिकोनातून. आणि ते षटक आता मात्र संघाचा मुख्य खेळाडू पंकज माळीच्या या गोलंदाजीमधून पाहायला मिळते, कारण संघाचं नेतृत्व लीड करतोय आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा होती या षटकाची. आणि आतापर्यंत विचार केला तर या पहिल्या 3 बॉलवर त्यानं जकडून ठेवण्याचं काम रोहिंजण संघाच्या फलंदाजांना यथेच्छ पूर्ण केलंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एकदा मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल लेग बिफोर द विकेट. पायचीत पकडलं जातोय यष्टांच्या मधोमध. बॅट्समन आउट होतोय. LBW. आशिष पाटील मैदानाच्या बाहेर. ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे झम 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 झम. DJ Vaibhav in the mix. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लागत छान नगरीचा वान तीन कमान मारिकी चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिकी चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. खूप चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेग बिफोर द विकेट कम्प्लिटली मी तर म्हणेन यष्ट्यांच्या मधोमध. त्यामुळं हाईट फॅक्टर सुद्धा नव्हता, पण असं म्हणूच शकत नाही, कारण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मात्र रिप्ले आपण पाहिला. खूप चांगला निर्णय. 14 चेंडू आणि आता मात्र 33 धावांची गरज आहे. हे अंतर आता मात्र वाढत चाललंय. आता थोडंसं टेन्शन वाढले. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 12, परंतु पंकज माळी संघाचा कॅप्टन जसा गोलंदाजीसाठी आला त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र चालला शॉर्ट मिड विकेटला. डीप मधला क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, बॉल फेकणार. तोपर्यंत मात्र इथे आणखीन एक फलंदाज बाद. खरंच गरज होती का या धावेची, हा प्रश्न आता मात्र विचारावा लागेल. आणि बॅट्समन मात्र नाहक धावचीच्या स्वरूपात यावेळेस मात्र बाद होतोय. तुझा माया व भरोसा नाही का. सुशांत पाटील आल्या पावली माघारी यावेळेस मात्र फिरावं लागले. अक्षय पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. अक्षय पाटील जोपर्यंत मैदानामध्ये असेल थोडंसं नक्कीच मी म्हणेन अजूनही चान्सेस आहेत, कारण रोहिंजण संघ पाहायला गेलं तर हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये. शेवटपर्यंत लढायचं आणि याच संघर्षाच्या वृत्तीने मात्र हा संघ नेहमीच दमदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत असतो या संघाचा. त्यामुळे अक्षय पाटील कडून एका मोठ्या इनिंगची नक्कीच अपेक्षा असणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर दाखल झालाय तो विक्रम पाटील. आज विक्रम करावा लागेल या मैदानामध्ये. पंकज माळीनं काय टेचून गोलंदाजी केले. इथे मात्र समोरच्या दिशेला खूप चांगला स्ट्रोक. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार बॅट्समन 6व्या क्रमांकाचा विक्रम पाटीलच्या बॅटमधून. आला सादळ दुर्गाला या पाडूपया ऐत पाकला सावडावल्या मंडपुळा भारी इंद्रधनुचा हिला स्पर्श झाला देवगणाचा ये नकुल पटुल बसली बघा ही वराया खंडराया पाडूबया 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 शांती ही वराया खंडराया पाडूबया 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 शांती ही वराया खंडराया पाडूबया 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 शांती ही वराया खंडराया पाडूबया 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 शांती
ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावर 35 धावा. ज्या 35 धावा मात्र उलटपक्षी पाहायला गेलं तर केरणे संघानं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जमावल्या होत्या. त्यामुळं आता या 2 उर्वरित ओव्हर्समध्ये कराव्या लागणार आहेत त्या पहिल्या ज्या 3 ओव्हर्समध्ये ज्या धावा केल्या होत्या आणि त्याच्यापेक्षा 1 धाव जास्त, कारण कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे 26 धावा करायच्या 2 ओव्हर्समध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे, 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय. तळोजा येथे सुद्धा फार मोठी स्पर्धेचं अनाऊन्समेंट झालंय. खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच त्या स्पर्धेची उत्सुकता आहे. तळोजाची स्पर्धा म्हटली की अगदी पाहायला गेलं तर ती नाईटची स्पर्धा जी सगळं संपूर्णपणे महाराष्ट्रभर आणि त्या स्पर्धेला मात्र प्रचंड प्रतिसाद असतो. आणि तळोजाची स्पर्धा म्हटली की लगेचच टीम्स लगेच 1-2 दिवसामध्ये सगळ्या टीम्स त्यांना मिळतात सुद्धा, कारण तेवढी आयोजक कमिटी स्ट्रॉंग आहे. स्पर्धेचे नियम कठोर असतात आणि स्पर्धा पाहायला सुद्धा अगदी वेळेमध्ये संपन्न होत असतात. नगरसेवक चषक अगदी काही दिवसामध्येच आपल्याला 3 ते 7 अशी फार मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. मुबिनजी पटेल या स्पर्धेचे सर्वेसर्वा, त्यांचं पापा पटेल असतील, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या सामन्याचा सुद्धा आनंद घेत आहेत ते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागत आहे मुबिनजी आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या 26 धावा. शेवटच्या षटकारानं मात्र थोडासा गेममध्ये गडबड केली ती केरणे 11 संघासाठी. रोहिंजण संघ बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, चांगली गोलंदाजी केली ती पंकज माळीनं. अक्षय गोंधळी आलाय. अक्षयचा हा बॉल अकूट टप्प्याचा दिला भिरकावून स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पाठोपाठच्या या दुसऱ्या षटकारानं मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि हळूहळू का होईना विजयाकडे वाटचाल करत असताना आता मात्र रोहिंजण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. सांग तुझे मनान काय करतय मागच्या 2 बॉलवर आलेल्या 1 डझन धावा आणि तिथेच मी म्हणेन थोडासा खेळामध्ये जो काया पालट झाला. इथे मात्र आणखीन 1 धाव कंप्लीट केली ओव्हरथ्रो होतोय. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी, कदाचित दुसरी धाव होईल, परंतु पुन्हा एकदा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. धावायची की नाही धावायची या द्विधा मनस्थितीमध्ये होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. सोने पे सुहागा या 3 धावा मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळणार आहेत. धावसंख्येमध्ये 3ची भर आणि आता मात्र पाहायला गेलं तर टेन्शन वाढले ते अंश 11 किरणे संघाचं. सुस्थितीमध्ये होता मी तर म्हणेन पंकज माळीच्या पहिल्या 5 बॉलपर्यंत, परंतु शेवटच्या बॉलवर पडलेल्या षटकारानं आणि 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर पडलेल्या षटकारानं मात्र थोडासा गेम पालटलाय. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनकडे 1च धाब आहे, ते सिंगल धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 45 या आकड्यावर 45 रन्स आणि इथून मात्र 16 धावांची गरज आहे. हे थोडंसं लांबलेलं षटक आहे, कारण व्हाईट बॉलच्या स्वरूपात 3 धावा पाहायला मिळाल्या, म्हणजे 2 चेंडू संपलेत आणि 10 धावा या खर्च केल्यात त्या गोलंदाज अक्षय गोंधळीनं. या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल अंश 11 किरणे संघ, तुम्हाला या 4 बॉलवर एकही मोठा फटका द्यायचा नाहीये, हे तुम्ही ठरवून चाला. आणि जर या 4 बॉलवर मात्र एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर नक्कीच मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला ही मॅच जड जाऊ शकते. आणखीन एक आखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु इथे मात्र व्हाईट लाईनच्या बराचसा बाहेर, परंतु कदाचित बॅटला कनेक्ट झाला असता तर डीप पॉइंट सीमारेषेला सुद्धा चौकार पाहायला मिळाला असता. आणि बराच वेळा व्हाईट बॉल म्हटला की फलंदाज मात्र बॅट घेऊन धावत जातात तो बॉल मारण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे या बिना मेहनतीच्या धावेपेक्षा या मेहनत करून घेतलेल्या 4 धावा कधीही चांगल्या. कारण पुढचा बॉल कधी कधी इथे मात्र काय टायमिंग आहे कमालीचं. अगदी वॅकंट एरियामध्ये हा फटका खेळलाय आणि डीप पॉइंट सीमारेषा पार हा चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं मात्र टीमचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट झाल्यात त्या रोहिंजण संघाच्या. आता मात्र 11 धावांची अवघ्या गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण
आता मात्र हे समीकरण खूपच सोपं झालंय. इथे मात्र बॅटची एज आणि फलंदाज मात्र बाद होतोय. कदाचित हा निर्णायक क्षण तर नसेल, कारण अगदी अंतिम क्षणाला मात्र सामन्याला कलाटणी देणारी ही विकेट ठरू शकते का? इथून मात्र कमबॅक करणार का अंश इलेव्हन किरण संघ? 8 चेंडू आणि अद्यापही 11 धावांची आवश्यकता. आणि इकडे आवाजही आपलाच हवा. गवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गवला तारा तिमिर हरा निम्मा संघ गारज झालाय तो रोहिंजड. 5 फलंदाज बाद झाले. टॉप ऑर्डर मात्र पाहायला गेले तर आता पॅव्हेलियन मध्ये परतले आणि अशा वेळेलाच मात्र निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय पाटील अजूनही मैदानावर ठाण मांडून उभा आहे. यावेळेचा हा फटका सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. या षटकारानं आता मात्र हवा काढले ती अंश इलेव्हन किरणे संघाची. सात चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. या दुसऱ्या सत्राच्या मध्यंतराला मात्र थोडंसं गणित बिघडलं होतं रोहिंजण संघाचं. पंकज माळीनं पाहायला गेलं तर केलेली पहिल्या 5 बॉलवर गोलंदाजी. अडबा बॅटनं यावेळेस मात्र स्वीप केलाय बॉलला स्क्वेअर लेग कडे. खूप चांगली बिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव, कोणतीही रिस्क घ्यायची नाही. कदाचित याच हेतून मात्र दोन्ही फलंदाज धावले नाहीयेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 57 धावा. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. असेल का असा कोणता गोलंदाज 4 धावा मात्र डिपेंड करू शकतो? कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 4 धावा मात्र कराव्याच लागणार आहेत. परंतु त्याच गोलंदाजाची चाचपणी आता मात्र केली जाते ती अंश इलेव्हन किरणे संघाकडून. थोडीशी टीम मिटिंग कॉल करण्यात आले. नेक्स्ट मॅच स्टार क्रिकेटला बोबे संघाचा संघनायक आपण मंचावर यायचंय. यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे. 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कदाचित पहिल्या बॉलवर चौकार येऊ शकतो, परंतु कदाचित या 4 धावा काढण्यासाठी मात्र शेवटचा चेंडू सुद्धा लागू शकतो. कारण क्रिकेट असा खेळ, क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. परंतु आज मात्र या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये कोणता संघ अडकणार? 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण वाटायला सरळ सोपं आहे, परंतु बऱ्याच वेळा या कमी धावा जेव्हा असतात ना, तेव्हा या धावा डिपेंड होताना आपण सगळ्यांनीच पाहिलेत. त्यामुळं इथे अंश इलेव्हन किरणे संघाचा गोलंदाज मात्र जादुई गोलंदाजी करणार का? अक्षय माळीकडं हे षटक सोपवलंय, पूर्णपणे धुरा त्याच्या खांद्यावर दिले. अक्षय माळीची निवड केले आणि त्याला सांगितलंय त्या 4 धावा डिफेंड करायच्यात आपल्याला. शेवटपर्यंत या मॅचला तू ने, शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न राहिले तर नक्कीच या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं. चार चेंडूंमध्ये 1 धाव झाली नव्हती खोपोलीच्या मैदानावर, परंतु मला रोहिंजण येथील एक सामना आठवतोय. रोहिंजणच्या मैदानावर अगदी 6-7 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी 7 बॉलमध्ये 1 धाब्याची गरज होती, मुरबी संघानं त्या 7 चेंडू निर्धाव काढले होते. शेवटचं षटक नरेश भोईरनं टाकलं होतं आणि मेडन ओव्हर टाकलं होतं आणि 1 रन प्रतिस्पर्धी टीमला दिली गेली नव्हती. मुरबी रोहिंजणची ती डीए टुर्नामेंट होती, अगदी 6-7 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. परंतु अगदी समोरच्या टीमनं
दुसऱ्या टीम बरोबर कॉम्प्रो सुद्धा केला गेला होता आणि तो कॉम्प्रो मागे घ्यायला लागला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये बऱ्याचशा घटना घडतात, परंतु इथे मात्र रनआउट, फलंदाज मात्र बाद होतोय. अजूनही या मॅच मध्ये मात्र रंग भरले जातात. पहिल्या 2 बॉलवर आले फक्त एकच धाव आणि आता मात्र येणाऱ्या 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. देव माझा राजा शिवछत्रपती. निखिल माळी त्या ठिकाणी होता. अचूक थ्रो पाहायला मिळाला आणि या रोहिंजन संघानं ही नाहक गाडी गमावलंय. रोहिंजन संघ आपल्यासाठी सूचना येतात पॅव्हेलियन मधून, मात्र आवाज द्यायचे नाहीयेत. येणारे 4 चेंडू आता मात्र बाकी आहेत. लोवर फुल टॉस, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव या सामन्यामध्ये आता मात्र कमालीचा रोमांच निर्माण केलाय. 4 धावांची गरज होती, परंतु शेवटपर्यंत हार मानणार नाहीये या हेतूनं, या उद्देशानं आता मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना अंश 11 किरणे संघ एक मोठी ऊर्जा त्यांच्या आता मात्र शरीरामध्ये संचारली जाते. येणारे 3 चेंडू आणि अद्यापही गरज आहे ती 2 धावांची. काय घडणार शेवटच्या बॉल पर्यंत मात्र ही मॅच पाहायला मिळणार का? यावेळेचा हा बॉल अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला, आणखीन 1 धाव मात्र मिळाली. एकेरी धाब्याच्या मदतीनं मात्र इथे टोटल इक्वल झाले 60 धावा धावफलकावर. येणारे 2 चेंडू आणि 1 धाब्याची कंपल्सरी गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे काहीही झालं तरी या 2 बॉलवर 1 धाव काढणं बंधनकारक आहे. आणि ही 1 धाव आता मात्र फार पाहायला गेलं तर षटकारांपेक्षा फार महत्वाची आहे. जी बॅटिंग केली पहिल्या सगळ्या फलंदाजांनी, ती फलंदाजी थोडीशी झाकोळून जाईल या 1 धाब्यासाठी, कारण 1 धाब्याचं महत्व फार खूपच आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. हिच्या एव्हरी सिंगल रन्स इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. आणि ही 1 धाव, बऱ्याच वेळा ही 1 धाव आपण मिसफिल्डच्या स्वरूपात पहिल्या सत्रामध्ये देत असतो, जेल सोडल्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत असतो, आणि ती धाव तुम्हाला आता मात्र काढावी लागणार आहे. आणि या 1 धावेचं महत्व आता मात्र वाढलंय. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हा बॉल जर निर्धाव आला तरी मॅच मात्र तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. एक चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला रोहिंजन, दुसऱ्या बाजूला मात्र कैरणे, अशी सुरू असणारी लढत प्रेक्षकांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालंय, रंजकता निर्माण केले. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय माळीना समोर क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यावेळेचा हा बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग कडे आणि रन मात्र कंप्लीट. 1 चेंडू राखून अखेरीस मात्र थोडासा घाम गाळावा लागला तो रोहिंजन संघाला, परंतु हा सामना मात्र जिंकलाय. तो रोहिंजन संघाचं मनपूर्वक अभिनंदन. दोन्ही संघ हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर येतील ही सूचना असेल. खूप चांगला खेळ मात्र अंश 11 किरणे संघानं सुद्धा दाखवला. छोट्या छोट्या झालेल्या चुका आता मात्र त्यांना 1-1 रन ज्या दिल्या, काही मिसफिल्ड मधून, काही वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये, या धावा आता मात्र अंश 11 किरणे संघाला आठवत असतील. त्यामुळं क्रिकेटमध्ये 1-1 धाव का वाचवायची असते हे आता मात्र किरणे संघाला जरूर कळून चुकलं असेल. जर आणखीन 1-2 धावा असत्या तर कदाचित ही मॅच शेवटच्या बॉलवर मग मॅचचा